शिवसेना शहापूर नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका सौ रजनी संतोष शिंदे यांचा 1 जानेवारीला वाढदिवस येतोय आणि आपण या वाढदिवसानिमित्त एक अभिनव संकल्प केलेला आहे। काय नेमका हा संकल्प असणार आहे? माझ्या मिसेस रजनी शिंदे यांचा 1 जानेवारीला वाढदिवस असतो। त्या दरवर्षी वाढदिवसाला मी काही ना काहीतरी कार्यक्रम, आमचे उपक्रम चालूच असतात। मेडिकल कॅम्प असेल, चष्मे वाटप असेल किंवा काही महिलांना वाचप असेल। पण यावेळी मी एक अभिनव संकल्पना माझ्या एक विचारात होती की बऱ्याच दिवसातून तर ह्या 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरुवात होतोय। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी संकल्पना केलेली आहे, त्यामध्ये आज आपल्याला माहिती आहे का, समाजामध्ये मुलगी झाली तर लोक नाराज होतात किंवा भ्रूण हत्या करतात किंवा बाबा मुलगी नाही झाली पाहिजे, मुलगा झाला पाहिजे। ह्या गोष्टी समाजात चालू आहेत, तर त्यात कुठेतरी आपल्याकडून एक चांगला गोष्ट व्हावी म्हणून मी यावर्षी संकल्पना केली माझ्या मिसेसच्या वार्ड क्रमांक 17 का तिथं 1 तारखेपासून जी पुढे जन्माला येईल, मुलगी जन्माला आली तर मी माझ्या वतीने 5,000 त्याला फिक्स डिपॉझिटला मी ती 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत ती डिपॉझिट ते काढू नाही शकत, अशा पद्धतीने मी त्या मुलीच्या नावावरती मग त्या 17 वार्डमध्ये कोणाला पण श्रीमंत असो गरीब असो ज्या कोणाच्या घरी मुलगी जन्माला आली तर माझ्या वतीने तिला 5,000 रुपये तिच्या नावाने फिक्स डिपॉझिटला टाकणार, जेणेकरून 18 वर्षानंतर त्या पैसे वाढीव झाले तर त्या मुलीच्या शिक्षणासाठी असं लग्नासाठी त्याचा फायदा होऊ शकतो। आणि त्यातल्या त्यात अजून एक विचार केला, हा तर मी रजनीच्या वाढदिवसानिमित्त एक झाला आणि एक माझ्या आईच्या वतीने मी बघतो का बऱ्याच निराधार महिला आहेत का ज्यांना कोणीच नाही, त्या बिचाऱ्या एकट्या असतात, त्यांना खाण्यापासून सर्वच गोष्टीची कमतरता असते। तर मी विचार केला का वार्ड क्रमांक 17 मधील ज्या काही महिला असतील का ज्या निराधार आहेत, तर ज्यांना कोणीच नाही आहे, अशा ज्या एकट्या असतील त्यांना माझ्या आईच्या वतीने 1,000 रुपये दर महिन्याला मी त्यांना देत जाईल का जेणेकरून त्या याच्यात काहीतरी ते जेवणाचं काही सामान विमान आणून त्यांची उपजीविका करू शकतात। हे 2 जे आम्ही संकल्पना केले त्यात मला एक मानसिक समाधान आहे का यातून काहीतरी आपण चांगली गोष्ट करतोय आणि हा विचार इतर लोकांनी पण करावा असा मला वाटते का जेणेकरून मग जिकडं समज आता मी वाढपुरता मर्यादित आहे, याच्या पुढं कारण सर्व गोष्टी करतात, पैशाचा खेळ करता नाहीत, पण आपल्या जी काय मर्यादित माझ्या आहे तेवढा मी केलाय। पण याच्या पुढं भविष्यात जर माझी चांगल्या पद्धतीने झाला तर मी तो पुढे वाढू पण शकतो। आज वार्डात आहे, उद्या तो शहापूर शहरात करील, पण तो पुढचा विषय। आत्ताच्या घडीला मी ह्या वर्षापासून माझ्या वार्ड क्रमांक रजनीच्या 17 नंबर वार्डच्या मर्यादित केलेला आहे आणि माझी एक सर्व जे काय आपले नेते मंडळी असतील, सामाजिक काम करणारी लोक असतील, या सर्वांना एक आवाहन करतो का अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या वार्ड असतील, तुमच्या तालुक्याचे नेतृत्व करणारे असतील, जिल्हा परिषद करणारे, यांनी पण जर कधी त्या भागात जर अशी संकल्पना राबवली तर नक्कीच तिकडच्या त्या मुलींना त्याचा फायदा होईल जन्माला येणाऱ्या। आणि ह्यातून एक असं होईल का जी मुलीला आपण 5,000 म्हणजे काय मोठी गोष्ट नाही, पण जेव्हा मी त्या मुलीच्या नावावर टाकेल तेव्हा तिचे आई वडील जे असतील त्यांना पण त्याच्यातून काहीतरी भावना त्यांच्या जागृत होतात। जर संतोष शिंदे माझ्या मुलीच्या 5,000 रुपये टाकतो तर मग आपण का नाही आपले पैसे पण आपल्या मुलीसाठी करावा, ती भावना त्याची झाल्यानंतर ते पण थोडी पुंजी त्याच्या नावावर करतील का जेणेकरून 18 वर्षानंतर त्या वस्तूचे पण पैसे वाढीव होतील आणि त्या मुलीला त्याचा फायदा होईल। हा एक हेतू धरून आणि या वर्षापासून मी ही संकल्पना अंमलात आणणार आहे। त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो का अशीच तुम्ही जर या गोष्टी केल्या तर नक्कीच म्हणजे लोकांना त्याचा मुलीला ही भ्रूण हत्या थांबू शकते, त्याच्यानंतर मुलीबद्दल एक आदर व्यक्त होईल लोकांचा, कारण ती पण शेवटी शिकते, शिकल्यानंतर आई वडिलांना सांभाळण्याचा ती पण करू शकते, मुलगाच करतो असं नाही तर ती पण करू शकते। हे लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे या हेतूने मी हा कार्यक्रम राबवत आहे।
कार्यक्रमासोबतच महिलांसाठी देखील एक विशेष काहीतरी कार्यक्रम ठेवला आहे, तो कोणता कार्यक्रम आहे? माझ्या वाढदिवसानिमित्त 1 तारखेला महिलांसाठी शहापूर शहरातील सर्व महिलांना हळदीकुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे व त्या हळदीकुंकाच्या कार्यक्रमासाठी सर्व शहापूर शहरातील महिलांनी उपस्थित राहावीत ही विनंती करते.